अचलपूर शहरासह ग्रामीण भागातील खेळाडू राज्य व राष्ट्रीय स्तरावर नेतृत्व करत असताना क्रीडा विभागाकडून मात्र कुठल्याच सुविधा दिल्या जात नसल्याने संतप्त झालेल्या खेळाडूंनी आमदार बच्चू कडू यांच्या राजा शिवाजी मैदानावर क्रीडा समितीची बैठक आयोजित केली असता आमदार बच्चू कडू यांच्या समक्ष क्रीडा विभागाचा नाकर्तेपणा उघड करत खेळाडूंनी किती अडचणीतून विविध खेळांचा सराव करावा लागतो याचा पाळाच वाचला। लवकरात लवकर सुविधा निर्माण करण्याची मागणी यावेळी खेळाडूंनी केली। शहरातील क्रीडा संस्था व संघटनेच्या वतीने विविध खेळांच्या स्पर्धा आयोजित करत अनेक खेळाडूंना राज्य व राष्ट्रीय स्तरावर खेळण्याची संधी उपलब्ध करून दिल्या जाते। मात्र क्रीडा विभागाकडून छोट्या छोट्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जात नाही। क्रीडा साहित्य असतानाही ते कुलूपबंद खोलीत ठेवल्या जात असल्याच्या तक्रारी खेळाडूंनी केल्या। या ठिकाणी मानधन तत्वावर काम करणारा कर्मचारी राजेश सरवटकर यांचा कार्यपद्धतीवरही प्रश्न उपस्थित झाला। यावेळी खेळाडूंनी खेळासंदर्भातील अनेक समस्यांसोबतच मैदानावर असलेल्या समस्याही मांडल्या। यावर बच्चू कडू यांनी क्रीडा विभागाला तात्काळ निर्देश देत या समस्या निकाली काढण्याचे निर्देश दिले। तर अनेक खेळाडूंना पोलीस भरतीच्या अनुषंगाने सराव करण्यासाठी अचलपूर परतवाडा 400 मीटर धावपट्टीचे मैदान नसल्याने अनेक विद्यार्थी अमरावती किंवा कुरळपूर्णा हे गाव गाठतात, तरी या शहरात ही धावपट्टी निर्माण करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली असता ही धावपट्टी निर्माण होईस्तोवर कुरळ येथे जाण्याकरता बसची व्यवस्था ही बच्चू कडू यांनी करून दिली आहे। क्रीडा विभागाचे नाकर्ते धोरण या खेळाडूंच्या विकासासाठी खोडंबा ठरत आहे। अचलपूर तालुक्यातील विविध क्षेत्रात खेळाडू अत्यंत प्रभावीपणे आपला खेळ खेळत विविध स्तरावर यश प्राप्त करत असताना आज अचलपूर आणि परतवाडा शहरातील खेळाडूंच्या काही समस्या होत्या। क्रीडा मैदानासंदर्भात काही अडचणी होत्या। नेमक्या या अडचणी संदर्भात आज बच्चू कडू यांनी आज इथे बैठक घेतली होती। या बैठकीतून काय निर्णय घेण्यात आले आणि भविष्यातील या क्रीडा ज्या अडचणी आहेत त्या कशा सोडवल्या जातील? तर एकदम किरकोळ अडचणी होत्या। संडास बाथरूम नाही, पाण्याची व्यवस्था नाही, काही 100 मीटरचा एक ट्रॅक करायचा होता। लहान लहान गोष्टी होत्या पण त्याच्याकडे दुर्लक्ष होतं, ते आपण लगेच आज उद्या करून घेऊ। भविष्यात आपण 20 गावा मिळून चांगले क्रीडा अंगण डेव्हलप करतो आहे मतदारसंघामध्ये। किमान 2-2 कोटी रुपये खर्च करून आपण प्रत्येक 20 गावावर एक मैदान चांगलं दिसेल आणि तालुक्याला एक 400 मीटरचा ट्रॅक कसा उपलब्ध करून देता येईल याचंही आम्ही तहसीलदाराकडून काही जागा मागतो आहे। ते जर भेटली तर एक 400 मीटरचा ट्रॅक आणि त्याला एक चांगलं जिल्हा स्टेडियम आपण उपलब्ध करू। सध्या आपण कुरळपूर्णाला 450 मीटरचा ट्रॅक दिलेला आहे आणि त्यांची जाण्या येण्याची व्यवस्था अमरावतीला न जाता ST आपल्याकडून ठेवल्या जाईल। नगरपालिका आणि काही आम्ही पैसे देऊ, जाण्या येण्याची व्यवस्था सगळ्या विद्यार्थ्यांची मोफत करू। परतवाडा शहरातील राजा शिवाजीच्या या क्रीडा मैदानावर दररोज शहरातील खेळाडू खेळायला येतात। मात्र त्यांच्या अनेक समस्या होत्या, अनेक अडचणी होत्या। त्या अडचणी सोडवण्यासाठी खरी जबाबदारी ही क्रीडा विभागाची होती। मात्र जिल्ह्यात एकूण 14 तालुके असताना फक्त क्रीडा अधिकारी एकच असल्याने तो क्रीडा अधिकारी कुठे कुठे लक्ष देईल याची समस्या होती। मात्र या समस्येकडे कुठेतरी लक्ष देणे ही आवश्यक होते, कारण खेळाडूंच्या मेहनतीसाठी आणि त्यांच्या यशासाठी हा प्रयत्न करणं गरजेचं होतं। त्याच अनुषंगाने रोज या क्रीडा मैदानावर सराव करण्यासाठी येणारे परतवाडाचे ठाणेदार संदीप चव्हाण यांनी प्रामुख्याने पुढाकार घेत या समस्या या ठिकाणी बच्चू कडू यांच्या समक्ष मांडल्यात। नेमक्या काय समस्या होत्या, त्याच्यावर काय मार्ग निघाला ते आपण ठाणेदार संदीप चव्हाण यांच्याकडून जाणून घेऊ। आज अचलपूर विधानसभेचे आमदार माननीय बच्चू कडू यांनी क्रीडांगणाला भेट दिली आणि सर्व जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय अधिकारी, जिल्हा क्रीडा अधिकारी तसेच तालुका क्रीडा अधिकारी, तहसीलदार साहेब, CO साहेब सर्वांची या ठिकाणी त्यांनी तातडीची बैठक बोलवली आणि या राजा शिवाजीच्या मैदानावर अचलपूर तालुक्यातील सुमारे 200 ते 300 खेळाडू महिला पुरुष या ठिकाणी दररोज सराव करत आहेत। नुकत्याच आता पोलीस भरती ह्या शासनाकडून घेण्यात येणार आहेत, त्यामुळं भरतीची प्रॅक्टिस जोरात मुलांची सुरू आहे। परंतु या राजा शिवाजी मैदानावरील ट्रॅकची झालेली दुरावस्था
आणि इथं जे बेसिक सुविधा, जे वॉशरूम वगैरे नव्हत्या, या खेळाडूंनी या ठिकाणी आमदारसाहेबांपुढे मांडल्या. आमदार साहेबांनी ते लगेच आजच्या आज सर्व जे छोट्या मोठ्या किरकोळ दुरुस्ती आहेत आणि वॉशरूम आहेत हे प्रशासनाला आदेश दिलेले आहेत आणि निश्चितच खेळाडूंना यांचा फायदा होईल आणि अचलपूर तालुक्यातून मोठ्या प्रमाणात खेळाडू हे यावेळी विविध स्पर्धेमध्ये, पोलीस भरतीमध्ये आपलं कौशल्य दाखवू शकतील असे मला आशा आहे. आणि आम्ही स्वतः या ग्राउंडवर नेहमीच येत असल्यामुळं काही समस्या आम्हालाही दिसून आल्या, त्या आम्ही आमदार साहेबांपुढं मांडल्या आणि आमदार साहेबांनी त्याला लागलीच प्रतिसाद देऊन प्रशासनाला तशा सूचना दिलेल्या आहेत आणि निश्चितच काही पुढच्या 2-3 दिवसामध्ये या ग्राउंडचं रंगरूप पालटेल. माझं नाव ऋतिक मुळे, मी प्लेयर आहे, मार्शल आर्ट प्लेयर आहे. तर जेव्हापासून मी इथं ग्राउंड चालू केलेलं आहे तरी या ग्राउंडला म्हणजे जे मेंटेनन्स होतं ते आजपर्यंत कधी झालं नाही. आम्ही स्वतः इथं काम करून इथचं मेंटेनन्स केलं आणि त्यांना जर विचारलं की बा इथचं मेंटेनन्सचं कसं काय, त्यांचे उडवाउडवीचे प्रश्न म्हणजे त्यांची उत्तरं येत होते. आणि सर्वप्रथम तर मी आपल्या जे ठाणेदार साहेब आहेत त्यांचा धन्यवाद मानतो, कारण की त्यांनी मुलांबद्दल एवढा विचार केला आणि आमच्यासाठी एवढं सगळं उभं करून दिलं, त्याच्यासाठी धन्यवाद. नमस्कार, मी ऋषिकेश देशकर. आमच्या राज्य शिवाजी ग्राउंडला जी दयनीय अवस्था आली होती ते आमच्या ठाणेदार साहेब, चव्हाण साहेबांनी ते आता व्यवस्थित करून ठेवलेले आहे. पण आमचा तरी एवढा प्रॉब्लेम होता इथं की आम्हाला इंजुऱ्या भरपूर होत होत्या. इथं गड्डे होते लागण तेवढे, आणि आता ते थोडेफार व्यवस्थित झाले आहे. 100 मीटरच्या ट्रॅकसाठी आम्ही गेल्या 2-3 वर्षापासून यांना मागणी करत होतो, आमच्या जे काही होते इथं अधिकारी, पण त्यांना कधीच प्रतिसाद व्यवस्थित दिला नाही. भरपूरदा आमच्या साईन वगैरे घेतलं त्यांनी, पण त्याचंही काही झालं नाही. आधी जे काम झालं त्याचं काही व्यवस्थितपणा नव्हता आणि आताही सुद्धा जे आहे ट्रॅकची व्यवस्था एवढी काही व्यवस्थित नाही आहे, इंजुऱ्या भरपूर होत आहे. आणि इथं पाण्याची व्यवस्था नव्हती. त्यानंतर जे मुलींनाही काही प्रॉब्लेम असतात ते म्हणजे आपलं चेंजिंग रूम नव्हती. त्यानंतर आम्हालाही वॉशरूम, आणि सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे पाण्याची व्यवस्था, पाणी घरून आणावं लागत होतं. कारण ती हुकूमत आपली नाही आहे आणि तिथं तो राहिला तसं पेंडिंग. तहसीलदार आम्ही त्याला फार समजून सांगितलं, नांदूरकरच आहे, ते याच्याच गावचे आहे, महाशय पहिले होते ते महागावचे, अटकलं काम ते. नाही तर ते 35 करोडचं झालं असतं तर आपण पहिले होते. इंडोर गेम असेल किंवा जिथं जे व्यवस्था आहे ते आपण केली असते. आम्ही तो ट्रॅक वाढवून पाहिला, त्या परेड ग्राउंडात तेवढा ट्रॅक 400 मीटरचा करण्याचा आपण आता दोनही तालुक्यात जागा भेटत नाही म्हणून मी माली जागा 450 ट्रॅक, मला वाटतं अमरावती जिल्ह्यात शहरानंतर पुऱ्या जिल्ह्यात आपलाच एक ट्रॅक आहे 450 मीटरचा पुरवठा. तो आपल्या स्वतःच्या जागेवर आम्ही ते पर्यटनासाठी करणार होतो आणि इथं पर्यटन खालून बाजूनं तिथं नदी किती आहे, म्हटलं हे पर्यटनासाठी करू. मग आम्ही ठरवलं क्रीडा पर्यटन करू. आता या एका वर्षात आपण तिथे अधिक आम्ही 2 कोटी रुपये आणले. सगळे इंडोर गेम वगैरे सगळं तिथं सगळी व्यवस्था आपण तिथे करणार आहोत. कारण इकून 5 किलोमीटर अंतर आहे आणि इकून 10 किलोमीटर अंतर आहे आणि रस्त्यावर आहे आणि निसर्गरम्य तिथं राहण्यापासून जेवणाची सगळी व्यवस्था भविष्य आहे. कारण ते सेंटरला आहे ना, कसबा शिरसगाव एवढ्याच मोठे गावं बाजूला लागून शिरसगाव कसबा आहे. करज आपण एक चांगल्या व्यायामशाळा डेव्हलप करतो आहे. पण पोरेचा उत्साह पाहिजे. गणपतीसाठी, दुर्गादेवीसाठी, मोहरमसाठी, जयंतीसाठी जो उत्साह असतो तरुणामध्ये दिसतं का? क्रीडासाठी तुम्ही तरी सांगा. आम्ही गेलो गावात, का रे क्रीडावाले पकडा बरं, सापडतच नाही. आता ही तुमची गरज आहे, नोकरी पोटापाण्याचं आहे म्हणून. तुम्ही काही आयुष्याचं भलं व्हावं याच्यासाठी नाही आहे, पोटाची व्यवस्था आहे म्हणून ट्रॅक. फार कमी लोक असे आहे का ही अजून संस्कृती थोडी आहे, व्यायाम केल्यानं आयुष्य चांगलं जातं. ही थोडी अजून रुजलं कुठं रुजलंय. व्यायाम केल्यानं आयुष्य चांगलं जाईल, भाव नोकरी नाही लागली तरी माणूस दणकट राहील, अशी भावना थोडी फार कमी आहे. आणि म्हणून या भावनेचं डेव्हलप आपल्याला करावं लागेल. आपण हे सगळ्या लहान लहान गोष्टी आहे, फार मोठ्या गोष्टीने मला वाटतं मोजून काही केलं तर 2 लाखाच्या वरती खर्च नाही आहे. तो आपण लगेच आजच्या आज करण्याचा प्रयत्न करू. याच्यातूनही जे चांगले पोरं असेल, जे आता आम्ही जसा मस्के आहे परत किमान मस्जिद किंवा त्याची डागडुगी केली असेल. एकानं तर शाळेसाठी आम्हाला एकही निवेदन आलं. आता या 5-6 महिन्यातला हा मला थोडा वेग वाटला, नाही तर पुऱ्या 15 वर्षामध्ये शाळेसाठी कोणी मागितलं काय? व्यायामशाळा कोणी मागितली काय? नाही. दिल्या व्यायामशाळा
5-5 हे जाधव साहेबांना आम्ही 10-10 लाखाचे जिम दिले. पुत्र नाही येत, पुत्र गावात पुत्र तर पाहिजे तिथं. मी माझ्या गावची किती चांगली बांधली आपण जिम. 3 जण येते, त्याच्यातले 2 म्हातारे आहे, एकच जवान पोटते. तू कसं काय बघितला? फुकट आहे सगळं. येते काही केंद्र तोडताड करून चालले. ही एक मानसिकता तरुणामध्ये आहे, ही पण तपासली पाहिजे. काय होतंय का आपण निवळ दोष देत असताना या राज्यामध्ये ही व्यवस्था अशी आहे का आम्हाला समाजवाईज काम करावं लागतं, जातीने काम करावं लागतं. ते खुश होतं एका जातीचं समाज मंदिर बांधलं का ते मतं आम्हाला भेटते, पण क्रीडा मंडळ बांधलं तर मतं थोडे भेटते, मतच नाही भेटत. पण तरी आपण त्याला बाजूला ठेवून ह्या सगळ्यात चांगलं असावं म्हणून आम्ही बीओटीचा पहिला प्रस्ताव मंजूर केला. पहिला तालुका म्हणजे आमचा पॅटर्न बाकीचे घ्यायला लागले. 30 ते 35 कोटी आपण इथून 4-5 वर्ष अगोदर आपण तो मंजूर केला. आमचे पैसे उरले, यायला जिल्हा क्रीडा अधिकाऱ्याला गाडी नव्हती, या तालुक्यानं जिल्ह्याची गाडी दिली. एवढे पैसे आम्ही तुम्हाला तेव्हा दिले. ते गाडी चालवायला यायला डिझेल नाही, आता डिझेल आहे आता याची व्यवस्था. आता आपण इकून संकुल जे बांधतोय क्रीडा आपण, तिथं तो ठेकेदार आहे, तो म्हणते मला पैसे आता येत नाही तिथे. परत ते परेड ग्राउंड हाती घ्यायला 2 वर्ष लागले. तेव्हा नगरपालिकेतील नगरसेवक आम्हाला ते ग्राउंड घ्यायलाच तयार नव्हते, द्यायला तयार नव्हते, माहिती आहे आपल्याला. त्याच्यानंतर एक माणूस आला, फार भक्कम आहे, खूप अभ्यासू माणूस आहे, त्यानं सांगितलं माल इथं जागा आहे, तो कोर्टात गेला. ह्या टेक्निकल अडचणी आपल्याला माहिती. ते गेलं कोर्टात, राहिलं ते अर्ध काम. तर कोर्टाच्या समोर कोण जाणार आहे? ते काही खासदारकीसारखा लगेच रिझल्ट लागते का? नाही लागत. इथं माझा रिझल्ट लवकर लावून घेता येते मला, पण आणि फार कमी आहे, त्यांचं काही जास्त प्रमाण नाही आहे. आपण जर आज पाहिलं तर क्रिकेटशिवाय इतर गेममध्ये आपल्याला पोरं सापडत नाही. क्रिकेटमध्ये प्रत्येक गावात स्पर्धा होतं, आम्हाला बक्षीस प्रत्येक गावात द्यावं लागतं. कबड्डी घ्यावं म्हटलं तर तो म्हणते घेतच नाही, इतर गेमला हात लावत नाही. आपलं असं आहे का जिधर बम उधर हम, अशी एक व्यवस्था सध्या आहे. म्हणजे आम्ही त्याला सांगतो अभि क्रिकेट नको घेऊ, कबड्डी घे, दुसरा गेम घे, आम्ही ती सगळी मदत करायला तयार आहोत. कारण क्रिकेटमध्ये हे श्रीमंताचा गेम आणि त्याच्यातच स्पर्धा भरपूर आहे. अशा ह्याच्यात जाऊ नका आपण सांगत असतो, पण जितकं टी व्हीवर जे गोष्ट जास्त दिसते ते आपल्याला भावतं आणि आपण तिकडे जात असतो. आता क्रीडा संकुलाची व्यवस्था अशी आहे का पहिले आम्ही जेव्हा सुरुवात केली 1-2 मी इथं स्वतः आलो होतो, मला वाटतं तुम्ही तेव्हा इथे होते, इथे पोरच सापडायचे. मग आम्ही विचार करायचा का खर्च एवढा मोठा करतोय आपण, किती पोरं येतं, तर 10 पोरं येतं. कारण आता आम्हाला बरं वाटलं का घर बांधल्यानंतर माणसं नसले तर त्या घरात गमत नाही. आता बरं वाटलं का आपण एवढे लोक या ट्रॅकवर येतात, आर्थिक तुम्ही आल्याशिवाय याचा दुरुस्त होत नाही. तुमची गर्दी वाढायला लागली, लोक यायला लागले का याची सुंदरता वाढत जाईल. आता एखादा कधी आम्ही पहिले खर्च केला, लोकच याचे नाही, ते तसंच पडलं आहे, त्यानं ते आपोआपच दुर्लक्ष झालं. कसं आहे, ज्या गावात एस टी प्रसारे माणसं सापडली तर एस टी पाठवणार नाही का? खाली येतं खाली जात आहे, अशी अवस्था. याच्यामध्ये दोनही गोष्टी तेवढ्याच कारणीभूत आहेत. आता पोलीस भरतीमध्ये लोकांचा ओहोळ लागला, पोरा आता भरती मारायला लागले, त्याच्यानं याची किंमत आता वाढायला लागली. काय झालंय, टांगं गेलं ऑटो आला तर टांग्यावर कोणी जात नाही, आता टांग्यात बसायला कोणी तयार. तुमची गर्दी वाढली, त्याच्यानं जे अव्यवस्था होती त्याचं कारण असं होतं का कोणी इथं याचच नाही. पहिली गोष्ट म्हणजे या शाळेतले पोट्टे या ट्रॅकवर धावले मला नाही वाटत, धावतच नाही. मास्तरला वेळ नाही, त्याला वेळ नाही, पोट्ट्याला वेळ नाही, पोट्ट मोबाईलमध्येच गुंतलेला आहे. त्याच्यानं फार मी 20 वर्ष राजकारणाचा आहे. आम्हाला मंदिरं आम्ही 3,500 मंदिरं बांधली, बुद्धविहार बांधले. सानू खानसह जितेंद्र रोडे, अध्ययन समाचार लाईव्ह, परतवाडा.